तर शेतकऱ्याच्या नावावर या गुट्टे महाशयानं पहिले आमदारानं प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर ज्या ज्या शेतकऱ्यानं कारखान्याचे शेअर्स भरले होते त्या शेतकऱ्याच्या नावावर कर्ज उचलून ज्या शेतकऱ्याला डाग नव्हता कर्जाचा आजा पंजापासून त्याच्या जमिनीला बोजा लावायचं काम ह्या गुट्ट्यानं केलंय। हे हरामखोर लोक हे काम केली काहीच काम नाही, माहित बी नाही आमदार आहे त्याचे काम कागदा होतं, त्याचे विकास नाही। त्या बहिणीला 1,500 रुपये महिना लोकांना देऊन काय चिवत्या बनवायचं काम करत आहे का सरकार? अजितदादा चोर, अशोक चव्हाण आणि अजितदादा आणि फडणवीस आणि शिंदे मोदी पडत नव्हता। या तिघाच्या कारणामुळे मोदी पडला। कुत्र्याला असा तुकडा टाकल्या आणि 1,500 रुपये 1,000 रुपये वाटायचे लोकांना, ते फुकटचं खायची सवय लावायची आणि मग इलेक्शन मध्ये मतदान करून घ्यायचं, हे भाजपचं काम आहे। या शेतकऱ्याला काही कळतच नाही, 5,000 तरी चले खायला। अरे ही योजना पुऱ्या बंद करून टाकी इथून तिथून। विशाल भाई 100% येणार आहे असं आहे का? घुटे साहेब पडावा माया म्हणाला आज। कुठे साहेब आहे ना, आधी काय केलं नाही, लास्टला काम केले त्यांना भरपूर केलं। आमच्या गावात किती भरपूर। कोणतं गाव तुमचं? माटेगाव साहेब आम्हाला किती वर्ष झालं रोड करून द्यायला, आता चला गाडी चलती का आमच्या पिंपळगावाला? कमीत कमी 40,000च्या मताधिक्याने घनदाट मामा निवडून येतील। 40 ते 50,000च्या मताने घनदाट। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर आज आपण आहोत पूर्णा तालुक्यात। पूर्णा, गंगाखेड, पालम मिळून हा विधानसभा मतदारसंघ तयार होतो। या मतदारसंघाचे आमदार आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे। रत्नाकर गुट्टे यांनी मागील 5 वर्षात मतदारसंघात कामं केलीत नाही केलीत याचाच सविस्तर आढावा आपण थेट जनतेशी करणार आहोत। तर व्हिडिओ पाहण्याच्या आधी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ। काय नाव सर आपलं? शेख हबीब। असं आहे का? काय वाटतं रत्नाकर गुट्टे साहेबांच्या 5 वर्षापूर्वी मतदारसंघात त्यांनी कामं केली का नाही? कामं केली असेल पण शहरी भागात तर केली नाही, ग्रामीण भागात केलेली असतील पण शहरी भागात त्याचं काहीच काम नाही। असं आहे का? परत निवडून येते का नाही? काय सांगता येत नाही, कारण त्यांच्या विरोधामध्ये कोण उभं राहील। कारण गंगाखेड मतदारसंघ हा लक्ष्मी अस्त्र मतदारसंघ आहे, ओके। तर त्याच्यामध्ये कोण कोणाला भारी पडतंय आज काही सांगता येत नाही। ज्या दिवशी समजा समोरचा कॅन्डिडेट डिक्लेअर होईल त्यावेळेस पाहता सांगता येईल, कारण आज तरी कोणाला सांगता येत नाही कोण कोणावर भाडी। काय वाटते स्थानिक आमदार रत्नाकर गुट्टे साहेबचे 5 वर्षापूर्वी काम केली मतदारसंघात? हो केले ना, पण पूर्णेकडे नाही, गंगाखेड मध्ये जास्त केली। पुण्यात केली का नाही? नाही ना, मग काय वाटते पूर्ण करून तुम्हाला काय वाटते? काय वाटच काय नाही। आता कमीत कमी इथून कावशीमधून एक रोड गेलेला आहे कर्नाटकी नंबर 1 ला, कमीत कमी 10 ते 20 गावामध्ये जायला रस्ता नाही। असं आहे का? 5 वर्षापूर्वी नव्हता ना, आता पण नाही। निदान परत निवडून गुट्टे साहेब तसं काय सांगता काय वाटतं कोणी गुट्टे साहेब कोणी मतदारसंघात कॉम्पिटिशन कोणती? विशाल सेठ आहेत, काय म्हणले? विशाल भाऊ कदम। असं आहे का? विशाल मध्ये कॉम्पिटिशन? हो 100%। असं आहे का? काय वाटतं सर तुम्हाला कोण आहे गुट्टे साहेबाला कॉम्पिटिशन देणार? विशाल भाऊ कदम। असं आहे का? नाही तर विशाल भाऊ 100%। असं आहे का? चालेल। कारण त्यांचे काम नगरपालिकेच्या समजा जेवढा एरिया आहे तेवढ्यामध्ये विशाल भाऊचे काम चांगले। असं आहे का? चालेल। काय वाटतं सर तुम्हाला कोण आहे? आम्ही खेड्याचे आम्हाला। असं आहे का? खेड्याचे लोक मतदान करत नाहीत का? हो करतात ना, मग कोणाला करायचं मतदान यावेळेस? आम्ही गुटीला करतो। गुट्टेला करता? गुट्टे साहेब कामं केली का? हो आता कोण वाटतं गुट्टे साहेबाला टप कोण देऊ शकतो? विशाल कदम। विशाल भाऊ देणार टप? विशाल भाऊला उमेदवारी भेटली तुम्ही करता का मतदान? हा 100% करणार। बरोबर ना? हो काय वाटते? नाही छान आहेत ना उमेदवार चांगले चांगलेत का? हो करतात काम? हा करताल ना, चालेल, विश्वास आहे। असं आहे का? काय नाव सर आपलं? आपलं बालाजी। काय वाटतंय गुट्टे साहेबांचे 5 वर्ष कामं केली का मतदारसंघात त्यांनी? काम आता आहेत बरे। काय वाटतं गुट्टे साहेबाला कोण उमेदवार फाईट देणार? विशाल भाऊ आहेत, कोण आहे तुम्हाला काय वाटतं? आमच्या इकडे आमचे विशाल भाऊ कदम आहेत। विशाल भाऊ कदम? आम्हाला आमचा स्वतंत्र इथलाच आमदार पाहिजे। कोण पाहिजे? विशाल कदम। विशाल कदम पाहिजे का? स्थानिक आमदार रत्नाकर गुट्टे साहेबांचे 5 वर्ष कामं केली का मतदारसंघात त्यांनी? काहीच नाही हो सर, आमच्या सारख्या गरीब माणसासाठी तर आतापर्यंत काहीच भेटलेलं नाही। असं आहे का? आमच्यापर्यंत काय योजना आली आतापर्यंत गुट्टे साहेबांना? असं आहे का? काय वाटतं कोण दुसरा? आमच्या गावातला तरी आमदार झाला तर आम्हाला काही ना काही भेटल। कोण व्हावं पाहिजे आमदार? आमच्या गावातले विशाल भाऊ कदम आहेत ते झाले पाहिजे। नाही पैसे आम्ही घेत नाहीत कोणाकडून, काहीच नाही। केली का नाही? केली। तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा ना। कोणी काही करीत नाही, सगळे सारखेच आहेत। असं आहे का? येतील का परत निवडून? नेतील काय सांगतात, पैशाच्या जोरावर कोणी बी यायले। असं आहे का? हो काय वाटतं कोण आहे उमेदवार? कोण बाजी मार? आता सध्या आम्हाला विशाल शेठ पाहिजे, आमचा आमदार पाहिजे। कोण पाहिजे? विशाल कदम। ओके चालेल। गुट्टे साहेब तरी कामं केली का मतदारसंघात? नाही काय नाही केली। असं आहे का? मग येतील का नाही परत निवडून? नाही विशाल कदम। विशाल कदम का? विशाल भाऊ आहेत का चांगले उमेदवार सक्षम? नंबर 100%। कोण? विशाल कदम। ओके चालेल। कारण कामं केलीच नाही केली मतदारसंघात, प्रामाणिक सामान्य नागरिक म्हणून कामं केलीत आणि आता सध्या एक मोठा त्यांना काम केलेलं आहे नळाचं आपलं
असं आहे का? पाणी स्वच्छता जे आहे स्वतःचे म्हणजे पाण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे आता एक काहीतरी 75 कोटीची काहीतरी योजना आणलेली आहे ओके. असं त्यांनी डिक्लेअर केलेली आहे. असं आहे ते का? आलं तर पूर्णसाठी एकदम चांगली परत होईल निवडून येतील येऊ शकतील येऊ शकतील म्हणजे काम केलं तर द्यावं लागेल ना. काम केलेत येऊ शकतील मग आता काय राजकारण असं चाललंय काय आपल्या हातात काय वाटतं कोण कॉम्पिटिशन त्यांना दुसरं? विशाल कदम हा? विशाल कदम युवा विशाल नेते कदम, युवा त्यांचे काम चांगले त्यांना चान्स भेटला नाही आणखी हा. भेटला तर ते पण चांगलं काम करतील असं आहे का? काय वाटतं सर तुम्हाला विशाल भाऊ आहेत का तेवढा सक्षम उमेदवार आहेत ना विशाल भाऊ कदम येऊ शकतात ना देते विशाल भाऊ हो, येते. त्यांना कॉम्पिटिशन? हो हॅलो येऊ शकते विशाल भाऊ कदम येऊ शकते आमदार रत्नाकर गुट्टे सामने काम करेंगे मतदारसंघ गाव करे ना ऐसा है क्या? हो. फिर जाएंगे चुन के की तू गॅरंटी त्यांनी कामं केली का मतदारसंघात केले ना असं आहे का? येते परत निवडून कोण आहे त्यांना गुट्टे साहेब कॉम्पिटिशन द्यायला मतदारसंघात दुसरं विशाल पाटील पैशाचं धन काय हा. करता ऍक्टिव्ह कोण आहे कोण आहे? जोरात सांगा कोण ऍक्टिव्ह मध्ये आमचे विशाल सेट आहेत ना आहे. असं आहे हा का? असं कसं विशाल भाऊ येते निवडून ऍक्टिव्ह आहे प्रत्येक समाजाला धरून चालणारे माणसं आहेत हा. प्रत्येक समाजाच्या प्रत्येक तळागाळात जाऊन काम करणारे माणसं आहेत असं आहे का? लहानपासून प्रत्येकापर्यंत त्याचं सहकार्य भरपूर आहे ओके हा चालेल आणि थँक्यू प्रत्येक जिथं कोणी नाही तिथं आम्ही आहेत. असं असं काम आहे का? चालेल. काय वाटलं ते आमदार स्थानिक आमदार रत्नाकर गुट्टे साहेब हमारा पूर्ण गाँव ना भैया विशाल कदम होना विशाल कदम हमको विशाल कदम होणार का? विशाल कदम ओनली विशाल कदम काम विशाल कदम करतात अरे का? हम पूर्ण का आमदार होना नहीं खड़ा गाँव का आमदार घड़ी 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 इसके पहले 3 बार 4 बार गाँव पूर्ण का विकास नहीं कुछ नहीं पूर्ण का आमदार पूर्ण का विकास होगा आगे असं आहे का? हाँ कोण पाहिजे पूर्ण- भाई विशाल कदम ओनली विशाल कदम ओनली विशाल कदम काय कोण पाहिजे आमदार तुम्हाला हाँ? कोण पाहिजे विशाल आमदार? कदम विशाल कदम होना असं आहे का? हो करते ना का विशाल कदम काम हाँ फिर करेंगे नहीं तो पूर्णा का आमदार है ना हमारे असं आहे ओके एकदम ओके गाँव का आदमी है पूर्णा जंक्शन असं आहे का? हाँ हाँ मुसल समाज उनके संग हम मशाल के संग मशाल के संग ओनली मशाल असं आहे का? क्या लगता है गुट्टे साहब के 5 साल पूरे हुए और काम करेंगे मतदारसंघ में? हमारे मतदारसंघ में काम 19-20 करे वाले हाँ ज्यादा तो कुछ काम दिख रहे नहीं पूर्णा में हाँ 19-20 काम करे काय वाले वाटतं कोण आहे दुसरा उमेदवार चांगला दूसरा विशाल कदम विशाल कदम काय का येते निवडून विशाल कदम तिकीट येत. भेटल्यावर हा भेट विशाल भाऊलाच भेटेल विशाल भाऊ आहेत का हा ठीक आहे चालेल काय वाटतंय गुट्टे साहेब कामं केली का नाही केलेत ना कामं केली का मतदारसंघात कायच काम केलं नाही त्यांना आहे का? मतदारसंघामध्ये काहीच काम केलं नाही? बेकारी इतकी हा लोक लय परेशान आहे मजूरदार परेशान आहे कायच नाही काय विकास नाही हा कायच खेड्यापाड्यामध्ये लय परेशानी आहे असं आहे का खड्डे रस्ते हा? गुट्टे साहेब येतील का निवडून परत नाही येणार नाही असं आहे का विशाल भाई 100% येणार आहे असं आहे का ये बारामध्ये असं आहे का गेल्या बारामध्ये किती मतांना पडलेले ते काय वाटतंय रत्नाकर गुट्टे साहेबाचे 5 वर्ष पूर्ण झाले मतदारसंघात त्यांनी कामं केली का काहीच काम नाही काहीच ते काम नाही. माहित बी नाही आमदार आहे म्हणून त्याचे काम कागदावर होतं त्याचे विकास नाही असं आहे का काय वाटतं परत एकदा येतील का निवडून नाही अजिबात लाडका म्हणजे उत्तर काय वाटतं 39 शिकायले सोयाबीन हा हो चांगलं आहे लाडक्या बहिणीचं चांगलं आहे 39 शिकायले हा 39 रुपये इकायले सोयाबीन आता लाडकी बहीण चांगली आहे अख्ख्या तालुक्यात ह्या विचारायचं पूर्ण तालुक्यामध्ये जर काम केलं असलं तर काही गुन्हा देतो लोक म्हणाले सगळ्यात जास्त विकास त्यांनी केला हो, विकास कागदावर केलाय माल पैसे गुट्टे साहेबांनी काही कामं केली की नाही मतदारसंघात नाही आमच्या समोर तर काही माहिती इकडे नाही पूर्ण तालुक्यात तर काही कामं नाही सर्वसामान्य जनतेचं मतदार हे धनदाट मामाकडेच आहेत कारण या विधानसभा इतिहास आता पण या मतदारसंघाला एकदाही मराठा आमदार झालेला नाही कोणी झालेलं नसलं तरी आज काय म्हणले आमच्या मतदारसंघात जातीचं गणित चालत नाही असं आहे का जातीचं जर गणित चाललं असतं तर 2009 पासून हा मतदारसंघ ओपनला ओपनला सुटला सुटलेलं आहे. मग इथं मराठा समाजाचाच आमदार राहिला असता 2009 ला गंधाट मामा ज्यावेळेस आमच्या मतदारसंघाची पुनर्रचना झाली तर गंधाट मामाने ह्या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि विकास काय असतं हे आम्हाला त्यावेळेस कळाला आमदार निधी काय असतो आमदार काय असतो याच्या पहिले आम्हाला आमच्या मतदारसंघाला 4 आमदार होते आमचा मतदारसंघात 4 जागी विभागलेला होता वसमत गंगाखेड परभणी आणि शिंगणापूर मतदारसंघ आणि 2009 पासून हा मतदारसंघ ओपन झाला आणि इथं ओपनचा आतापर्यंत एकही उमेदवार निवडून आलेला नाही त्याच्यामुळे हा मतदारसंघात जातीचं समीकरण चालत नाही आणि मागील 5 वर्षात तुम्हाला कळतंय रत्नाकर गुट्टे साहेबांनी कामं केली का नाही मतदारसंघात साहेबाचे काम फक्त आम्ही कागदावर वाचवतो कुठेतरी पेपरला वाचवतो तितक्या 1000 कोटीचा निधी तितक्या 1000 कोटीचा निधी लोक 5,000 कोटी निधी आणला मतदारसंघात कुठं कामं कुठे येतं कामं कुठे आहेत आम्हाला 5,000 कोटीचे कामं दाखव त्यांनी त्या मतदारसंघात आम्हाला तर मला तर आमच्या दृष्टिकोनात कुठं काम दिसत नाही फक्त आम्ही बघतोय की इथलं उद्घाटन झालं तिथलं उद्घाटन झालं फलाना निधी आला फलाना 2000 कोटीचा निधी आला 3000 कोटीचा निधी आला मग हा निधी फक्त कागदावरच दिसतो आणि काही शासनाच्या स्कीम आहेत साहेब असं दाखवतात की स्कीम आम्ही देतोय
मग आता ह्या स्कीम हा पूर्ण महाराष्ट्रात शासन देतोय हे लोकांना कळतच असते. मग आता कसं असतं, एखादा प्रतिनिधी आल्याच्या नंतर त्याच्या हाताने घेण्याचं ते त्यांचा एक मोठेपणा, त्यांचा एक मान असेल. घनदाट मामा 3 वेळेस अपक्ष आमदार राहिलेले आहेत आणि आता राष्ट्रवादीची ही ताकद डबल झालेली आहे. त्यामुळे घनदाट मामाला उमेदवारी जर आघाडीने दिली तर घनदाट मामा हे खूप मोठ्या फरकाने निवडून येतील. काय नाव सर आपलं? सोपान शंकर पाचको. काय वाटतं रत्नाकर गुट्टे साहेबांनी कामं केली मतदारसंघात? गुट्टे साहेबांनी केली असताल, पण आमच्या पूर्णा तालुक्यामध्ये आम्ही सांगतो तर आता आमच्या इथं मेडिकल स्टेशनला एक शाळा आहे, तर तिथून बलशावून विद्यार्थी येणं जाणं करतात. तर त्या विद्यार्थ्यासाठी आम्ही बरंच काही पाठलाग केला, पण हे काही आतापर्यंत साहेबांनी आतापर्यंत परिषद दिला नाही की नुसती अशी गट्टीवर विद्यार्थ्याला सायकली पंक्चर होतात हे होतात. तर 2-10 वेळेस आम्ही सांगून बी सुद्धा त्याच्यावर काही त्यानं निर्णय घेतला नाही. आणि तुम्ही सांगता की एवढे 5,000 कोटी आणली असताल, त्याचा का आपल्याला हे नाही त्याचा, पण त्यानं आमच्या जर तालुक्यामध्ये विकास केला म्हणताल तर आता आम्ही प्रत्यक्षात सांगालो जी आमच्या गावामध्ये जी हकीकत आहे ती मिरखे बलसा ते रेल्वे स्टेशन रोड, कारण रेल्वे स्टेशनला 12वी पर्यंत शाळा आहे, सौरुखमिनी अंबर विद्यालय. तर तिथं सगळ्या परिसरातले आमच्या इथे विद्यार्थी येतात. आता एक सुकीचा रस्ता होता, सुकीचा आता काहीतरी काल परवा उद्घाटन झालं. ममदापूरचे विद्यार्थी येतात, माखणीचे विद्यार्थी येतात, अशा पुऱ्या तारकळ सर्कलमधले विद्यार्थी येतात. पण आम्ही 2-3 वेळेस सांगून मी आमच्या काही रोडला अजून काही साहेबांना त्याच्यावर काही लक्ष दिलं नाही. त्याच्यामध्ये काय आपल्याला त्यानं किती निधी आणला आणि कसा आणला, तर सर्वसामान्य लोकांच्या जर कामासाठी जर उपयुक्त आला तर माणूस सांगू शकतो की बाबा ह्या साहेबांना इथं काम केलं म्हणून. तुमच्या सोयाबीनला भाव नाही, आज महागाई वाढलेली, तुमचं तेल सोयाबीन बोलायला तयार नाही मी सांगतो नाही बोलायचं नाही बोलतो याला ह्याच्यात कसं आहे, मी सांगतो तेल घ्यायला गेली तर आता 150 रुपये 200 रुपये किलो मिळाले. आणि सोयाबीनच्या मालाला भाव नाही, आमच्या कापसाला भाव नाही. कापसाला गेलं तर कोणी म्हणे 12,000 देणार आहेत. लोकांनी 1 वर्ष कापूस घरामध्ये ठेवून सुद्धा त्याला शेवटी 7,000 आणि 8,000 मध्ये विकावं लागला. खता बियाणाचे भाव कमी करा ना, खत बिये वाढवले, सगळे वाढले. लाडक्या बहिणीला शासन काय घरून पैसे देईना, मोदी घरातले पैसे देईना किंवा फडणवीस घरातले पैसे देईना, पण इकडे हे महागाई भत्ते सगळे वाढून टाकले ना. मुलं सऱ्या हे योजना साहेब योजना आहे ना बंद करून टाकाय माझं म्हणणं. आणि हे काय देऊ नये, कापसाला 7,000 असा फिक्स भाव करावे. राशन सुद्धा बंद करावं शासनानं. आम्ही भाव द्या, तुम्ही सांगा ना 2 नंबर 3 नंबर बस. 4,000 रुपये सोयाबीन 4,000 इकायली. तुमचाच उमेदवार पाहू नाही गुटे साहेब, आम्हाला किती वर्ष झालं रोड करून द्यायला. आता चला गाडी चलती का आमच्या पिपळगावाला? माय असा कोणता नेता येते का? केला तिथं करणार माणूस. आम्ही आहेत म्हणतात, आमच्या जीवावर निवडून येतात. जेलमध्ये होता निवडून आला कोण? ते गुट्टे साहेब, आमचा गुट्टे. केली का नाही काम? काहीच केलं नाही त्यानं आतापर्यंत. फायदा होईल का योजनेचा सरकार? काचा फायदा होईल? मस्त खायलेत लोक, पोसानून गेले. पैसे घेतील शासनाचे पण मतदान करीत नाही. आता आम्हाला 5,000ला थैली द्यावं लागायची कापायला. आम्ही असे हेडतो, काय करायचं? काय करायचं? 5,000ला थैली, 2,000 रुपये ते याचे एका थैलीचा हिसाब लावून देतो. तुम्हाला काय उरते ते आम्हाला सांगा. या शेतकऱ्याला काही कळतच नाही. 5,000 दिले की चले खायला. अरे ही योजना पुऱ्या बंद करून टाकी. इथून तिथून आम्ही कामं करून खातो. काय वाटतं गुट्टे साहेब येतील का परत निवडून? काय गुट्टे साहेब पडावं माया मनाला आज. मग आता ते काय हे लोक मी एकल्याच्या मनाला थोडंच ऐकत आहे. 4,000 रुपये घ्यायलेत, खायलेत, 8,000 टाकले, 25,000 टाकले. अरे कशाला तुम्हाला मेहनताने करण खाणार आहे? या लाडक्या बहिणीत आता इतके खुश आहेत लोक. मस्त टीव्ही आणायलेत, कोणी काय आणायले, कोणी काय. रोज इथं गर्दा. नाही तर आता रुपया नाही शेतकऱ्याकडे. काय रुपया नाही शेतकऱ्याकडे आता. तुम्हाला सांगायचं म्हणजे मी काल क्विंटल भर ज्वारी इकली तेव्हा इथं आलो. 25 एकराचा धनी, ती बी काय 2,000. तिला भाव काय 2,000. सोयाबीनला काय 4,000. गेल्या वर्षीच्या सोयाबीन माझ्या इथं जळायले. त्याला काय करायचं? यानं इथून तिथून हे राशन सुद्धा बंद करावं. माझं म्हणणं नाही, राशन सुद्धा बंद करावं. रुपयाचं देऊन हे लोक कामाला येईनात. ओसानून गेले. 4,000 रुपये घ्यायले, तिथे येऊन खर्चायले. आणि आता गुटे समजा सरकार लाडकी बहीण दिली. अहो लाडकी बहीण का पण झाली या 6 महिन्यामध्ये, 2 वर्षाच्या महिन्यामध्ये. आजवर इथं मध्ये एसी बाया धंदा करतात, त्याच्या लाडक्या बहीण बंद करते. धंदा कोण केला? बंद केला. म्हणजे वर्धा इस्लाम राहतात, वर्धा इस्लाम आहेत लोकांना जगण्याचे, तिथं बंद का करीत नाहीत? लाडक्या बहिणी एसी धंदा करतात, त्या याला बंद का करता येत नाही? हे भ्रष्टाचारी सरकार का काय सरकार? आम्हाला एकच म्हणायचं आहे की गंधान मामा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि हे तिघाचं सरकार याला पाहतंय. यानं काय केलं? एक पट फक्त द्यालेत आणि 10 पट वसूल करायलेत. म्हणजे शेतकरी कुठून येणार?
जीएसटी कशा लावली, ईडी कशा लावली, चोराला पाठीची घालतात. चोराचा अजितदादा चोर, शंकरराव चव्हाणचा पोरगा अशोक चव्हाण आणि अजितदादा आणि फडणवीस एक आणि ते शिंदे एक. अहो शिंदे मोदी पडत नव्हता. या तिघाच्या कारणामुळं मोदी पडला. त्याला 32 खासदार कमी आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याला 0 होणार हे लक्षात तुम्ही ठेवा. घोटे साहेबांनी काय केले? घोटासारखं 300 कोटी रुपये उचलले कर्ज. 300 कोटी लोकांना जेलमध्ये असता निवडून आला. हे काय काम त्याला घरून काय दिलं? त्यानं शेतकऱ्याला 7 कर्ज काढलं. 7 कर्ज काढून लोकांना वाटले आणि जेलमधून निवडून आला. हे असा माणूस विकास करू शकतो काय? देशाला बर्बाद करू शकतो असा माणूस समजा काय? म्हणून मित्रांनो की आज एक तुम्हाला सांगायचं, 8,000 कोटी 8,000 घरी बांधून ठेवी आणि पुन्हा हे करा आणि लोकांना दाखव गुट्टा नाव गुट्टा एका घोट्यामध्ये जगपासून घेऊन घेते त्याचं नावच गुट्टी आहे. म्हणून मित्रांनो की तुम्ही सत्य बोला, संविधानाचा पालन करतात. आम्ही भ्रष्टाचार करणार नाही. संविधानात शपथ घेतात आणि शपथ घेऊन उद्या संविधान शपथ झाली की उद्याच्याला आपला कोणता भ्रष्टाचार करायचा, कुठली कंपनी आणायची, कुठलं बोगस करायचं, कोणला विमा द्यायचा नाही, कोणला काय नाही. याला काय अर्थ आहे जगण्याला? म्हणजे देशाला माती करायला गरीबाची. त्या बाया म्हणलं आम्ही पोटासाठी धंदा करतो. मी आम्हाला खाला नाही, आम्हाला वावर नाही, आम्हाला काय करायचं? गुटे साहेब आहे ना आधी काय केलं नाही, लास्टला काम केले त्यांना भरपूर घेतात. आमच्या गावात केलं भरपूर. कोणतं गाव तुमचं? माटेगाव. असं आहे का? परत येते निवडून? परत निवडून येते का? आता ते ना तर मी म्हणा 100% निवडून येणार. गुटे साहेब आहेत ना नंबर 1 माणूस आहे. त्यांना आधी केले असतील ते माहित नाही मला. जेलमध्ये तेव्हाच काय नाही. पण आताच सांगावलं मी तुम्हाला, गुटे साहेबांना भरपूर काम केलेत. आमच्या गावात भरपूर काम केलेत. रोज जेवण लागतं, एक दिवस जेवण लागत नसतंय. नेहमी काम करायला पाहतात. त्याला आमदार म्हणतात. लागते मान्य. पण इकडे ऐकता का तुम्ही? ते नाही ना आता पण ते जेलमध्ये होते. तुम्ही ऐका ना. मग म्हणणं कसं आहे ते ना लास्टला काम आहे ना. अहो तुम्ही एका वर्षात 2 वर्षापासून त्याने काम चालू आहेत. मी काय 2 वर्ष काम करते हो. लागते हो. नाही नाही वस्त्र निवारा लागत असतंय. अहो तुमचं पोट आहे ते, त्याचं पोट नाही ते. मग मतदारसंघात कशाला भीक मागत बसतात? कशाला भीक मागत बसतात मतदारसंघात? विकास करतात काय? अहो कोणी मागत नसतं. आमचे खूप कामं केली बा, आम्हाला माहित नाही ते बाकीचं. तुम्ही पैशासाठी याच्या बोलत ना. तुम्ही पैशाचा विषयच नाही याच्यामध्ये. साल धरून पैसे द्या मला गुट्ट्याला कोणी साहेबाला या जे द्यायला तिथले आमचेच पैसे घ्यायला ते इकडे द्यायला. तसं नाही हो. गुट्टे साहेब 500 रुपयाला 100चा भाव लावला 500 रुपयाला. नाही गुटे चांगलं आहे. दादा काय म्हणले आता लाडक्या बहिणीविषयी म्हणले. लाडक्या बहिणीला 1,500 रुपये महिना लोकांना देऊन काय चिवत्या बनवायचं काम करत आहे का सरकार? आज 2012 मध्ये ज्यावेळेस फडणवीसनं दिंडी काढली होती सोयाबीनचे भाव वाढवायसाठी, त्यावेळेस सोयाबीनचा भाव होता 6,000 रुपये 2012 मध्ये आणि खताचं पोत होतं 400 रुपयाला 350 रुपयाला. आज 2024 आहे, सोयाबीनचा भाव आहे 4,000. किती वर्षाच्या नंतर? 12 वर्षाच्या नंतर सोयाबीनचा भाव आहे 4,000 आणि 400 रुपयाचं 350 रुपयाचं पोत 1400 रुपयाला आहे. 1400 रुपयाला आहे. भाजप सरकारचं हे काम आहे. आधी लोकांना कुत्र्याला असा तुकडा टाकले आणि 1,500 रुपये 1,000 रुपये वाटायचे. लोकांना ते फुकटचं खायची सवय लावायची आणि मग इलेक्शन मध्ये मतदान करून घ्यायचं. हे भाजपचं काम आहे. आणि भाजपचे सगळे ध्येय धोरण हे शेतकऱ्याच्या जीवावर उठलेले आहेत. भाजपचं एक सुद्धा धोरण नाही की जे शेतकऱ्याच्या बाजूनं मांडलेलं धोरण नाही. हे फक्त भाजप हे 4 लोकांना देशामध्ये मोठं करण्याचं काम करते. अडाणी या 2-4 जणांना मोठं करतंय. गंगागड मतदारसंघाचा जर विषय केला तर शेतकऱ्याच्या नावावर या गुट्टे महाशयानं पहिले आमदारानं प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर ज्या शेतकऱ्यानं कारखान्याचे शेअर्स भरले होते त्या शेतकऱ्याच्या नावावर कर्ज उचलून ज्या शेतकऱ्याला डाग नव्हता कर्जाचा आज्या पंजापासून त्याच्या जमिनीला बोजा लावायचं काम ह्या गुट्ट्यानं केलंय. कमीत कमी 40,000च्या मताधिक्याने घनदाट मामा निवडून येतील. 40 ते 50,000च्या मताने घनदाट पिंपळगावचा सरपंच बोलतोय मी स्वतः 20 लाख रुपये खर्च करून मी आलेला आहे साल धरून. आता यायला करबर म्हणा असं गुट्टे साहेब आता करत काम. गुट्टे साहेब कोणतं काम करतात? रस्ते आणायचं, फंड आणायचं. ते गुत्तेदार आहेत, त्याचा धंदा आहे ते.
पंधरा टक्क्यानं 10% काम आणायचं, गुत्तेदाराला 20-25% द्यायचं आणि काम करायला लावायचं. हे त्याचं काम आहे, त्याचा धंदा आहे. 5,000 बजेट आणलं, 5,000 गुट्टे साहेबांनी कुठं 5,000 टाकले? गुट्टे साहेबांनी कुठं 5,000 टाकले? गुट्टे साहेबांनी 1 रुपया टाकला नाही. मोदी आपल्या मोदीने 2,000 टाकले आणि शिंदेने 2,000 टाकले. कोणी 1 रुपया टाकला नाही. हे हरामखोर लोक, हरामखोर लोक. गोरगरिबांचा कैवारी मान्य सीतारामजी घनदाट आहे. गोरगरिबांची कामं करणारा एकमेव नेता सीतारामजी घनदाट आहे. बाकी सगळे फेल आहेत, बनवायच्या मशिनी आहेत. लोकांना आश्वासना देतात, लोकांचं काय भलं करत नाही. 5 वर्ष झाली पूर्ण कानखेडचा रस्ता करू शकले नाही मतदारसंघाचे आमदार राहून. तर बाकी काय जनतेचे काम करणार आहेत ते लोक. त्यामुळे मान्य सीतारामजी घनदाट यांना निवडून देण्यासाठी आम्ही तयार आहोत. यायला माहिती आहे ना त्या मिशनीची खोड म्हणजे रस्ते करतो म्हणले, हा विकास करतो, पूर्णचा चेहरा मोहरा करतो. गणपती विसर्जनच्या बक्षीस वितरणाच्या त्या दिवशी आले होते, काय म्हणले? चेहरा मोहरा करतो. गंगाखेडचा केला तसा मी पूर्णचा करतो म्हणले. गंगाखेडचा केला तसा पूर्णचा करतो. काय केलं आतापर्यंत? कोणतं काम दाखवा, पूर्ण मध्ये कोणतं काम केलं दाखवा ना. कोणतं काम केलं दाखवा म्हणा. तर घनदाट मामानं कोणाच्या जमिनीवर कब्जा केला नाही, कोणाच्या लेकरावर डोळे ठेवले नाहीत, कोणाच्या जमिनीवर 7-12वर कर्ज उचललं नाही. आणि सगळ्यात मेन म्हणजे पूर्णेचं राजकारण चालतं हे पोलीस स्टेशनवर. पूर्णेचं राजकारण विकासावर चालत नाही, कशावर चालत नाही. पूर्णेचं राजकारण चालतंय पोलीस स्टेशनवर. कसं चालतंय की बाबा एखादा कुठं काय दंगा झाला, कुठं भांडण झालं की फलाना माणूस माझ्याजवळ कसा येत नाही, त्याचं नाव एखाद्या गुन्ह्यात टाकायचं आणि मग पाठीवरून हात फिरवायचं काम करून इथलं पूर्णेचं राजकारण चालतंय. गौतम बुधाज माणसावर त्याला ते निधी देते, आमच्या संबंधराव त्याला निधी देते. आमच्या गणपती मंदिर बांधले ढोणे पांगऱ्यामध्ये. हा गणपती आम्ही गौरपुरी बाजार करून खातो. आमच्या व्यवस्था नाही, आमच्या गावाला घरकुले नाहीत. हायबत्ती सुमनबाई शेळके, राहणार तुटका. हा सोय ना, पालम तालुका आहे आमचा. व्यवस्था नाही, आम्हाला घरकुले नाहीत, रस्ता नाही बराबर आमच्या गावाला. कोणतं गाव तुमचं? आमचं दुटक.